नागपूर मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनी दीपिका मडावी यांची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी भेट घेतली। यावेळी मंत्री अशोक उईके यांनी दीपिका मडावी यांच्या प्रकृतीचा आस्थेने विचारपूस करत डॉक्टरांकडून त्यांच्या उपचाराबाबत माहिती घेतली। सर्पदंशानंतर दीपिका मडावी यांच्यावर नागपूर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत। विद्यार्थिनीच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ते उपचार दिले जात आहेत। मंत्री अशोक उईके यांच्या भेटीमुळे दीपिका मडावी आणि त्यांच्या कुटुंबांनी आधार मिळाला। आदिवासी समाजातील विद्यार्थिनींच्या उपचारासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती मदत आणि सहकार्य करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे। दिनांक 10 तारखेला सकाळी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथे अनुदानित आश्रम शाळेमध्ये अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली। त्या घटनेमध्ये आमच्या 3 मुली मृत्युमुखी पडल्या। 3 मुलींचा उपचार सुरू आहे। यानंतर एक JMC येथे भरती असलेल्या मुलीपर्यंत जाणार, तिच्याशी चर्चा करेल, नंतर सरळ गडचिरोलीला जाणार आहे। परंतु अतिशय गंभीर बाब आहे। 1992 पासून अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे आणि त्या आश्रमशाळेमध्ये तेव्हापासून तर आतापर्यंत मुलींना झोपण्यासाठी बेडची व्यवस्था नसावं याबाबत चिंता आणि चिंतन निश्चित केल्या गेलं पाहिजे। आणि कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये सूचना दिल्या, ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून चौकशी करून अहवालाच्या माध्यमातून दोन्ही याची तुलना करून 3 महिन्याच्या आत ज्या ज्या संस्थेमध्ये सुविधेचा अभाव आहे त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल। अनुदानित आश्रमशाळा त्यांच्या बंद करण्याचा निश्चितच ज्या ठिकाणी मुलामुलींना अध्यापनासह सुविधेचा अभाव त्या निश्चित बंद करून अशा प्रकारचा निश्चय आदिवासी विकास विभागाने घेतलेला असल्यामुळे आता काय होत आहे, अनुदानित आश्रमशाळेमध्ये कुठलीही चूक झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि वार्डनला पकडल्या जाते। परंतु यावेळी धोरण ठरवणार आहे का येणाऱ्या काळामध्ये शिक्षण संस्था जी चालवतात त्या शिक्षण संचालकावर FIR दाखल करण्याची येणाऱ्या काळामध्ये आम्ही नियोजन करून त्यांच्यावर दाखल करणार। अशा प्रकारचं गंभीर त्या संचालकांनी लक्ष जर दिलं असतं, मुख्याध्यापक निवासी राहतो का नाही, अधीक्षका निवासी राहतो का नाही, ही जबाबदारी त्या संस्था चालकाची आहे। आम्ही अनुदान देतो, अनुदान देतो आणि अनुदान देत असल्यामुळे जे अनुदानित आश्रमशाळा आहे त्या अनुदानित आश्रमशाळेच्या संचालकांनी पूर्ण लक्ष देऊन मुलामुलांची सुविधा कुठली आहे नाही आहे याबाबत दखल आणि काळजी घ्यायला पाहिजे।